नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एका ठिकाणी सांगितलं आहे, अज्ञानम मूलहरणम. अज्ञानम मूलहरणम म्हणजे अज्ञान हरल्याशिवाय, मुळात अज्ञान गेल्याशिवाय दुःख तुमचं जाणार नाही. मूळ जीवन जगत असताना आपण अज्ञानी आहोत हेच मूळ दुःख आहे. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानप्राप्ती करून घेताल त्यावेळी तुमचं दुःख तुमच्याजवळ थांबणारं पण नाही. म्हणून प्रत्येकाने विचार करावा की आपल्याकडे अज्ञान आहे. मी मागंसुद्धा एकदा सांगितलं आहे, आपण दुःखी का आहोत तर आपण आपल्या मेंदूचा वापर करत नाही. आपण दुसऱ्याच्या मेंदूवर जगणारी बरीच माणसं आहेत. पत्रिका घ्यायची, काहीतरी घ्यायचं, दुसऱ्याकडे जायचं. त्याला काय देवाने टेंडर दिलेलं नाही की तुमचं दुःख हरण्यासाठी यांना काहीतरी उपाययोजना सांगा. तुमच्या समाधानासाठी जाता. मुळात तो दुःखी असतो. तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्या 80% लोक दुःखीच आहेत. ते तुम्हाला काय ज्ञानप्राप्ती करून देणार? आज बुवाबाजीच्या नावाने जे अनेक लोक तुरुंगात आहेत, अनेकांना कोर्टाचे हेलपाटे, अनेकांना आता शिक्षा होणार आहेत, ते फक्त बनवाबनवी करतात. आणि तुम्ही बनवाबनवीला बळी का पडता? तुम्हाला ज्ञानप्राप्ती नाही. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल तुमची सर्व दुःख तात्काळ नाहीशी होतील. तुम्हाला ₹1 खर्च करावा लागणार नाही. गुरुचरित्रामध्ये हे चांगलं अनेक ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की दुःख आहे ते राहणारच, परंतु ते घालवण्याची ताकद जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तात्काळ नाहीसं होतं. आणि म्हणून तुम्ही ज्ञानप्राप्ती करून घ्यायचा प्रयत्न करा. पण तेही करत नाहीत. मोठमोठे ग्रंथ गुरुचरित्र आणतात, श्रीपाद वल्लभ ग्रंथ आणतात, गुरुलीलामृत आणतात, नवनाथ कथासार आणतात, ज्ञानेश्वरी आणतात, भगवद्गीता, फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात. त्यामुळे तुम्हाला 1%सुद्धा ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि ज्ञानप्राप्ती होत नसल्यामुळं तुम्ही कायम दुःखी राहणार. एकदा जर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं, सगळं सोपंच आहे. एकदा तुम्हाला एखाद्या गाडी चालवताना नियम माहिती झाले, कधी अपघात होणार नाही. स्वयंपाक करताना अमुक पदार्थ वापरायचे, हवा तेवढा सुंदर स्वयंपाक तुमच्याकडून तयार होईल. तुम्ही चांगलं वागला, समोरच्याला नजरेत येईल. इंटरव्ह्यूला गेला, मुलाखतीला गेला, तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला, काही गोष्टी विचारल्या सांगा, तुम्हाला तात्काळ तुमची नेमणूक होईल. आपल्यात काय झालं आहे की अध्यात्म, नारळ, हार, पेढे, नंतर पालखी, अभिषेक, अध्यात्म समाप्त, ह्या किरकोळ गोष्टीत या करत बसल्या तर त्याचा काही उपयोग नाही. मी ज्या गोष्टी काही काळ माझ्या रिपीट होतात त्या वेगवेगळ्या आधाराने, वेगवेगळ्या उदाहरणाने मी ते सांगण्याचा प्रयत्न का करतो? कारण सोप्या भाषेत हे समजायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमचं जीवन शून्य आहे. तुम्ही कितीही उचापात्या करा, लाखो रुपये खर्च करा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याला विचारा, तो सांगेल त्याप्रमाणे करा, आयुष्य संपल. पण मूळ समस्या आहे ती राहणार म्हणजे राहणार. आणि ती जाण्यासाठीच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आणि आत्मज्ञान प्राप्त केव्हा होतं? जे दत्त महाराजांनी, संत ज्ञानेश्वरांनी, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने, श्रीपाद वल्लभ चरित्रामृतामध्ये श्रीपाद वल्लभांनी, गुरुचरित्रामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी जे सांगितलं आहे, आपल्या सोयीप्रमाणे आपण ज्यांची भक्ती करता ते वाचून तुम्ही एकदा ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याप्रमाणे आचरण केलं, क्षणामध्ये तुमचं दुःख नाहीसं होईल. तुमच्यासारखंच आमचं जीवन आहे. 53 वर्ष आम्ही स्वामींची सेवा करतो आहे. काही भानगडी केल्या नाहीत, काही उचापात्या केल्या नाहीत. हवं तेवढं सुख आहे, हवं तेवढं समाधान आहे. जे नको ते सुद्धा देवाने दिलं, न मागता दिलं आणि भरभरून दिलं. आरोग्य दिलं. स्वामी भवन बांधण्याची कल्पना सुचली, स्वामी भवन बांधून घेतलं. 53 वर्ष महाराज स्वामींची सेवा करून घेत आहेत. काही ज्ञान नाही, काही मोठा अभ्यास नाही, परंतु एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की बाबा कसं काय तमुक. आता या सोशल मीडियावर अनेक महाराज सांगतात, इतकं बोगस सांगतात, पण पुन्हा तो विषय होतो. त्यांना उघडं करावं तर पुन्हा उचापात्या करायला आपल्याला वेळ नाही, आपलं ते काम नाही. आणि लोक आवर्जून ते ऐकतात, आवर्जून जातात, तर व्हिडिओ काढतात. काय नाचणं, गाणं, अमुक सगळा धिंगाणा चालला आहे अध्यात्मामध्ये. बरं, स्वतः महाराज पण सुखी नाही आणि तिथं गेलेले आणखी दुःखी. हल्ली गर्दी वाढण्याचं तेच कारण आहे. ते गेले म्हणून ते गेले, ते गेले म्हणून ते गेले. पुरुष आणि स्त्री एकत्र येतात, मग ते बाकी काही गोष्टी न सांगणं बरं. तो धुमाकूळ चाललेला आहे. पण आपण जीवन जगत असताना ज्या गोष्टी आपल्याला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सहज मिळणं शक्य आहे ते आपण विनाकारण आपल्या चुकांमुळे आणि आपल्या अज्ञानामुळं ते लांबत जातं आणि हळूहळू कोणत्याही क्षणी जीवन संपून जातं आणि पुन्हा राहिलेलं पुढच्या जन्मामध्ये आपल्याला भोगावं लागतं.
म्हणून अज्ञान नाहीसं करा. अज्ञान नाहीसं होणं अत्यंत सोपं आहे. जसं मी मागे सांगितलं की प्रवासामध्ये माणसं ओळखली पुन्हा त्याला जवळ करायचं नाही. माणसाला ओळखायचं असेल तर प्रवास करायला पाहिजे. आणि तुमचं अज्ञान जायचं असेल तर आणि ज्ञानप्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ग्रंथ सावकाशपणे रोज एक पान वाचून त्यातला मथितार्थ जाणून घ्या. एक 8-15 दिवसांमध्ये तुम्हाला कल्पना येईल की किती अध्यात्म सोपं आहे, आपण किती अज्ञानाने वागतो. आणि नारळ हार पेढ्यावर जर तुमच्यावर देव कृपा करत असला असता तर तुमच्या जीवनाचं सुखसमाधान, लोक परत दुसऱ्यांदा मंदिरात गेले नसते. लोक किती मंदिरात गर्दी करतात, मंदिरात जाऊन काही उपयोग नाही. अहो, मंदिरातल्या माणसांचं भलं होत नाही तर देव तुमचं काय भलं करणार. तो स्वतंत्र व्हिडिओ मी मागे एकदा केला आहे की देव तुमच्यावर जास्त कृपा करत नाही, कर्म तुम्हाला सोडत नाही. अहो, नाहीतर पुजारीच्या मुस्कडीत मारली असती का स्वामी महाराजांनी. एका भक्ताकडून एका पुजाऱ्याला मुस्कडीत खावी लागली कानफटात, एका राजाला सुद्धा कानफटात बसली. मग देवाला तिथं वाचवता आलं असतं. आणि मी वारंवार एक उदाहरण देतो अलीकडं. नाही तर हे सगळे पुजारी मंडळी, मंदिरातले दारातले सेवेकरी, ट्रस्टी वगैरे तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक दिसले असते आणि अनेक लोक तुम्हाला आमदार खासदार दिसले असते. कुणीतरी एखादा पुजारी तरी आमदार खासदार आहे का? एखाद्या पुजारीसुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेला दिसतो आहे का? असं होत नाही. पण एखादा गरीब, त्याला जर ज्ञानप्राप्ती झाली तर कसं व्हायचं हे तो आत्मसात करतो आणि त्याप्रमाणे मार्ग धरून तो पुढं मोठा होतो. असे अनेक उदाहरणं राजकारणात पण आहे. तुम्हाला सांगायचं थोडक्यात एकच की जोपर्यंत तुम्ही ज्ञानप्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःख राहणार आणि दुःख ते वाढत जाणार. दुःखाची तीव्रता कमी करायची असेल, संकटाची तीव्रता कमी करायची असेल, दुःख येऊ नये असं वाटत असेल आणि आलेल्या दुःखाचा सामना करायचा असेल तर फक्त ज्ञानप्राप्ती करून घ्या. आणि ज्ञानप्राप्तीसाठी भरपूर ग्रंथ आहेत. बोटं फिरून तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुम्ही वर्षातून 50 वेळा पारायण करा, 50 वेळा तो ग्रंथ घ्या, बंद करून ठेवा, त्याच्यावर बोटं फिरवा, काही नाही. इतक्या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला ग्रंथामध्ये सांगितलं आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा एक ओवी सांगितली, आणिक सांगेल एक खुण गायन करी जो माझे स्मरण. तर याच्या घरी आपण असो अखंडिता. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नामस्मरण चालू असतं ते ऐकून मी तुमच्या घरी येऊ शकतो किंवा येतो, असं देवाने एवढं साधं सांगितलं आहे. गुरुकृपा होय ज्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी. जर गुरुकृपा झाली तर त्याला कधीही दैन्य म्हणजे गरिबी येणार नाही. गुरुकृपा होय त्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी. समस्त देव त्याचे वशी कळी काळासे जिंके नर. सगळे देव त्याला वश होतील आणि काळालासुद्धा आपण जिंकू शकतो. हे सगळं गुरुचरित्रामध्ये आहे. गुरुकृपा होय ज्यासी मुख्य यमाचे भय नाही. गुरुचरित्र अध्याय 14 सांगितलं आहे. फक्त महाराज सांगितलं तू जा त्या यवनाकडं, तू येईपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, तो तुला काहीही करणार नाही. त्या एका वाक्यावर तो सायनदेव त्या यवनाकडं जातो. यवन त्याला पाहून त्याला त्रास होतो, तो आहेर करतो आणि पुन्हा गुरु महाराजांकडे पाठवून देतो. हे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भ्यायचं काय कारणच नाही. लोक भिवू नकोस मी पाठीशी आहे, हे स्वामींचा आशीर्वाद असतात आणि नाही ते त्या अक्कलकोटला जाऊन उचापात्या करत बसतात. हल्ली अक्कलकोटला बरीच लोक उचापात्या करायला येतात आणि नको त्या उचापात्या करतात. काय उपयोग आहे? विनाकारण गर्दी वाढत चालली. फलप्राप्ती कुठे आहे? आपण फलप्राप्ती महत्त्वाची, त्यापेक्षा आत्मज्ञान महत्त्वाचं आहे. स्वामींनी काय सांगितलं आहे स्वामी भक्तांना माहितीच नाही. उगाच हे पाहायला जा, ते पाहायला जा, ते पाहायचं, हे सगळं उलटं चाललेलं आहे. अनेक जन्म गेले तरी तुमचं दुःख हरणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही स्वामींचे उपदेश वाचताल, गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे उपदेश वाचताल, श्रीपाद वल्लभांचे उपदेश आणि बोल वाचतात आणि त्यानंतर तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करून तुम्ही त्याप्रमाणे जीवनात जगण्याची दिशा ठरवली आणि त्याप्रमाणे जगू लागल्यानंतर तुम्हाला दुःख कधीही येणार नाही. आलं तर तुम्हाला ते कसं सोडवायचं याचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं असतं. तर याचा विचार करावा. आणि आणखी 2 ठिकाणी असं सांगितलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे सांगायचं ते असंच की आज आपण जे जीवन जगतो आहे, अज्ञानालाच आपण ज्ञान समजतो आहे. तुम्ही ज्या बंधुबाबांकडे जाता किंवा कोणाला पत्रिका दाखवायला जाता किंवा अन्य ठिकाणी जाता तेव्हा मला एकाने सांगितलं, सध्या अज्ञानाला ज्ञान मानून अज्ञानाला ज्ञान मानतात त्याप्रमाणे जगतात, त्यामुळे जास्त दुःख येते. समजून घ्या, अज्ञानालाच ज्ञान मानतात आणि ते ज्ञान जीवनात आचरणात आणतात आणि त्यामुळं जास्त दुःख भोगत आहेत. अहो, ज्ञानप्राप्ती करून घ्या. ज्ञानप्राप्ती फार मोठी शक्ती आहे. आणि लक्षात ठेवा, देवापेक्षा कुणीही मोठं नाही
आणि अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय तुम्हाला मुख्य म्हणजे सुख आणि समाधान नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल त्या दिवशी तुमच्या सोन्याचे दिवस सुरू झाले म्हणून समजा. अज्ञान काढून टाका. चांगली चांगली लोकं अज्ञानाने जगतात. मला सुद्धा काही वेळा वाटतं आता यांना कोणत्या भाषेत सांगावं. इथं पिठापूरला मी इथं बसल्यानंतर रोज 8, 10, 15 लोकं येतात. असतात सुशिक्षित, कोण डॉक्टर असतं, कोण वकील असतो, कोण अन्य असतात. त्यांच्याकडचं ज्ञान ऐकलं ते त्यांच्या व्यवसायात ते अग्रगण्य असतील, पण अध्यात्माबाबतीत अत्यंत शून्य. पालखी उचलण्याची घाई, अभिषेक करायची घाई, ते सवळं नवळं फक्त जाऊन येण्याची घाई. फक्त आम्ही एवढं करतो हे दाखवण्यासाठी हल्ली देवाच्या दारात गर्दी. अजून मला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात. वेळेचं बंधन आणि वेगवेगळ्या व्हिडिओतून मी ते सांगणार आहे. म्हणून माझी सर्व श्रीपाद वल्लभ भक्तांना, स्वामी भक्तांना विनंती आहे, तुम्ही फक्त तुमच्या जीवनामध्ये अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि अज्ञान दूर करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च येणार नाही. कोणता तरी एक ग्रंथ घ्या, त्या ग्रंथाचा अभ्यास करा, रोज एक ओवी किंवा एक पान वाचा आणि ती समजून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की दुःख म्हणजे काय, संकट म्हणजे काय, देव म्हणजे काय, देवाला घरी कसं बोलवायचं, देवाची जपणूक कशी करायची, देवावर कसे प्रेम करायचं, या साध्या साध्या गोष्टी फार सोप्या आहेत. वेट अँड वॉच. समस्या येणार, समस्या जाणार. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये धैर्य प्राप्त होईल, तुमचा देवावर जास्त विश्वास वाढेल आणि तुम्ही देवापासून जेव्हा अलिप्त होणार नाही, तो दिवस तुमचा सुदीन आणि तो सुदीन तुम्हाला यावा अशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.